आज 2 जानेवारी, आपलं 2 फेब्रुवारी, शुक्रवार. सर्वांना शुभेच्छा. आपण आता 17व्या अध्यायातले वेगवेगळे तपांचे प्रकार पाहतो आहोत. बघूया. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार साष्टांग श्री ज्ञानेश्वरासी. माता यस्य तपस्विनीथ च जनको, वैराग्य रागान्वित भ्रातारो गुरुणा निवृत्तिसहिता निर्वृत्तिका संस्थिताः. इत्थं साधु कृपान्वितं स्वयमहो ज्ञानामृतेनावृतं, वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं श्रीसंत ज्ञानेश्वरं. श्रीसंत ज्ञानेश्वरं. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू ज्ञानेश्वर. सर्व श्रोत्यांना आणि ज्ञानेश्वरी भक्तांना सादर वंदन. आपण काल 247व्या ओवीपर्यंत पाहिलेलं होतं. सात्विक तप, जे शारीर, मानसिक आणि वाङ्मयीन तप पाहिलं होतं. त्याच्याच पुढे जाऊन भगवंतांनी आपल्याला सात्विक, राजस आणि तामस या तपाची चर्चा केलेली आहे. आणि सात्विक तप म्हणजे काय, तर ते झालं. नंतर राजस तपाची चर्चा चाललेली आहे की सत्कार, मान, पूजा, आपली वाहवा व्हावी, आपला सत्कार व्हावा, आपल्याला मान मिळावा, आणि त्यासाठी दांभिकपणानं जे केलं जातं ते राजस तप आहे. 47वी ओवी पुन्हा एकदा बघूया. हे असोधन मानियास, वाढवणी तपकीचे सायास, तैतेची तपराजस बोलिले गा. आता ही तप कशी आहेत बघा. तर आपल्याला भरपूर मान मिळावा, धन मिळावं. वाढवणी तपकीचे, आपली प्रतिष्ठा मिळावी. आणि ह्या एकाच उद्देशानं तपाचे अपरंपार कष्ट केले जातात. आणि शिवाय जे स्वार्थासाठी केलं जातं ते चितप राजस बोलिजे, त्या तपाला राजस असं म्हणतात. आजही अशा प्रकारची तपश्चर्या, तप केली जातात. काल आपण बोललो होतो की आपल्याला सगळ्या प्रसारमाध्यमांवर प्रसिद्धी मिळावी एवढाच उद्देश असतो. मग किती लाईक आले, किती जणांनी मला एवढं माझं हे केलेलं आहे, प्रसार केलेला आहे, त्यांना पुन्हा काहीतरी धनमान द्यायचे, आपल्याला धनमान मिळावं म्हणून करायचं, हे सगळं जे तप आहे हे राजस तप आहे. आता 48वं बघूया. परी पहुरणी जे दुहिले, ते गुरुन दुभेची व्याले, का उभे शेत चारिले, पिकावया नुरे. 28व्या श्लोकाच्या खालच्या सगळ्या ओव्या चाललेल्या आहेत. आता असं म्हणतायत की पहुरणी नावाचा एक किडा असतो, आणि तो किडा जर दुभत्या जनावराच्या आचळाला चावला तर ते दुभत जनावर व्यालं तरी दूधच देत नाही. पाहत. किंवा शेतात उभं पीक जनावरांपासून चारलं गेलं तर हाती पीक येत नाही. असे तर कित्येक प्रसंग घडतात की हातातोंडाशी आलंय आता पीक, फक्त आता उद्या काढायचीच कणसं. त्याच्या आतच काहीतरी अशी जनावरांना सोडतात, अख्खी त्यांची मोठी सेना, आणि सगळं पीक छपीक उद्ध्वस्त केलं जातं. तसं त्याप्रमाणे पुढं सांगणार आहे की असं जसं नुकसान केलं जातं किंवा नुकसान होतं. परी पहुरणी जे दुहिले म्हणजे हे धार काढणं. तै ते गुरुन दुभेची व्याले, परंतु ते दुभतं जनावर ते व्यालं तरी दूधच देत नाही.
जे त्याला आचळाला कितीही दोहन केलं तरी ते दूधच देत नाही. कशामुळं? तर तो पहुर्णी किडा जो आहे तो चावल्यामुळं. तैसे फोकारित. आता पुढे बघा. आणि का उभे शेत चारिले पिकावयानं. चारण्यावरीच जर सगळं शेत दिलं तर खायला काहीच उरणार नाही, पिकायला काहीच उरणार नाही. तैसे फोकारिता तप की जे जे साक्षेप ते फळीत व सोप निशेष जाय. त्याचप्रमाणे मनामध्ये हेतू बाळगून कष्टपूर्वक केलेलं तप हा प्रसिद्धीचा बेंडबाजा वाजून जेव्हा केलं जातं तेव्हा ते फळाच्या बाबतीत निरर्थक ठरतं किंवा निष्फळ ठरतं. फोकारिता म्हणजे आपल्याला प्रसिद्धी मिळण्याकरता, आणि ते फळीत व सोपं निशेष जाय, त्याच्यातून फळ मिळणार नाही. निशेष म्हणजे पूर्णपणे ते निष्फळ ठरतं. ऐसे निर्फळ देखुनी करिता माझारी सांडी पांडुसुता म्हणून नाही स्थिरता तपातया. आणि म्हणून पार्था म्हणताय, तुला सांगतो की हे संपूर्ण आकाश हे भरून टाकलं नाही. माझारी सांडी, हा एक ओवी हे झाली. ऐसे निर्फळ देखोनी करिता माझारी सांडी पांडुसुता म्हणून नाही स्थिरता तपातया. त्याच्या तपाला स्थिरताच येत नाही. का बरं येत नाही? तर हा रजोगुण वृत्तीचा माणूस ते तप करायचं मध्येच सोडून देतो. माझारी म्हणजे मध्यभागी, मध्येच सोडून देतो, आणि म्हणून त्याचं फळ किंवा त्याची सिद्धता काही होत नाही किंवा त्याला स्थिरता प्राप्त होत नाही. त्या भर्तृहरीने 3 प्रकार लोकांचे सांगितलेत की भय येईल म्हणून तो कामाला सुरुवातच करत नाही. एक असा मनुष्य असतो, त्याला नीच वृत्तीचा म्हटलेला आहे, की कदाचित पुढं आपण हे सुरू केली योजना, आपला हा प्रोजेक्ट घेतला, आपण जर मध्ये काही अडचण आली तर, म्हणून नकोच ते सुरू करायला. प्रारभ्य मध्यमजनात परिस्त्यजंती. आणि जे मध्यम प्रतीचे लोक असतात ते सुरुवात झाल्यावर जर काही संकट आलं, मध्ये अडचण आली की सोडून देतात. पण कितीही अडचण आली, काहीही झालं तरी ते पूर्णत्वाला गेल्याशिवाय ते मध्ये काहीच करणार नाहीत. असे जे लोक असतात ते उत्तम असतात. आता इथं जे राजस लोक आहेत हे मध्यम प्रतीचे आहेत, की काहीतरी तप निष्फळ आहे हे लक्षात आलं, त्याच्यातनं फायदा नाही हे लक्षात आलं की तो ते करण्याचं सोडूनच देतो. आता पुढचा एक दृष्टांत देतात बघा. एरवी तरी आकाश मांडी जो गरजोनी ब्रह्मांड फोडी तो अवकाळू मेघ काय घडी राहत आहे. आता असं माहिती आहे की जो संपूर्ण आकाश भरून टाकतो आणि ज्याची गर्जना ब्रह्मांडाला भेदून जाते, असा जो अकाळी मेघ येतो, म्हणजे काही ढग असे मध्येच गरजतात बघा, खूप गरजतात, पण तो अकाली आलेला मेघ काय घडी राहत आहे प्रश्न विचारलाय. तो किती वेळ राहतो? तो असा तात्पुरता आलेला असतो. त्याचं आयुष्य किंवा त्याचं अस्तित्व हे क्षणभर सुद्धा टिकत नाही. म्हणजे थोडा वेळासाठी तो येतो. पण अगदी बघा, आपण कधी कधी बघतो आत्ता सगळं निरभ्र असतं, सगळं शुभ्र असतं, आणि एकदम आकाश भरून येतं, आभाळ भरून येतं, सगळीकडे काळोख दाटतो, गर्जना व्हायला लागते मेघांची, आणि प्रत्यक्षात ते पाऊसही नाही, पाणी नाही, आणि तो क्षणात ते विरूनही जात. तसं पुढं सांगतात. तैसे राजस तप हे होये ते फळी कीर वांझ जाये पर्याचरणी ही नो हे निर्वाहते गा. त्याप्रमाणे ह्या रजोगुणी माणसांकडून जे राजस्तप केलं जातं, जे होये ते फळी कीर वांझ जाये, ते फळाच्या बाबतीत वांझोट असतं. जसं वांझ स्त्रीला मूल होऊ शकत नाही, तसं फळाच्या बाबतीत ह्याला फळ न येणं म्हणजे ते वांझोटच आहे, असं ते त्याचं जे तप आहे ते.
परी आचरणी ही नो हे निर्वाहते गा. आणि त्याचं धड आचरणही करता येत नाही, त्याच्यापासून काही फळही मिळत नाही आणि त्याचं आचरणही करता येत नाही. आता त्याची तप पुढती तामसाची ये रीती पैपरत्रा आणि कीर्ती मुकोनी की जे. आता म्हणतात पुढं तुला हे राजस्तप सगळं सांगितलं, पण जेव्हा राजस्तप हे तामसी पद्धतीनं केलं जातं, त्याची तपपुढती तामसाची ये रीती. तेच जर राजस्तप आपण तामस पद्धतीनं केलं तर काय होतं, परत्रा आणि कीर्ती, परलोक आणि कीर्ती, मुकोनी जी ये की जे, तर त्याला ते मुक्त, त्याला परलोकही साध्य होत नाही आणि कीर्तीही प्राप्त होत नाही. म्हणजे थोडक्यात काय की स्वर्गलाभही नाही, इहलोकीचं सुखही नाही, आणि असा हा तमोगुणी जो आहे त्याला काहीच पदरात पडत नाही. म्हणून आपण म्हणतो ना, तेल गेलं, तूप गेलं, हाती आलं, धुपाट नके, ये बी गया वो बी गया, तशी त्याची अवस्था होते. जे माणूस काय करतो, जी प्रयत्न चाललेले आहेत, जे तप चाललेले आहे त्याच्यापेक्षा निकृष्ट दर्जाचं तप करायला घेतो. जाऊ दे, काही नसण्यापेक्षा आपलं केलेलं बरं, म्हणजे ते तमोगुणी किंवा तामसी वृत्तीचं, आणि त्या तपाचा तर काहीच फायदा होत नाही. राजसमध्ये निदान तुम्ही आटापिटा करून का विनं केलं तर तुम्हाला थोडी कीर्ती मिळेल, थोडा मान मिळेल, मोठेपणा मिळेल, लोक वाहवा करतील. पण तेही जर सोडून दिलं, त्याला फळ येत नाही म्हणून ते वांझोट आहे म्हणून नकोच बा. खूप लोक असे सोडून देतात बा. कित्येक जण तर काय काय प्रोजेक्ट घेतात, एवढ्या मोठ्याला जागा घेतात, तिथे सगळे डामडौल उभा करतात आणि प्रत्यक्ष सुरू व्हायच्या वेळेला ते सगळं काढून टाकतात. का? तर कोणतरी सांगतो याचा काय उपयोग आहे, की झालं त्याच्यावर विश्वास ठेवून सगळं आपला, म्हणजे प्रोजेक्ट म्हणजे एखादा तपच असतो, त्याच्यासाठी त्यांनी खूप कष्टही घेतलेले असतात, आटापिटा केलेला असतो. तर असं अध्यात्म सोडून देणं पण योग्य नाही. किंवा आता मोठं काहीतरी निर्मितीसाठी घेतले, त्याच्यातनं काहीतरी अगदी छोटीशी वस्तू निर्माण करण्याची, म्हणजे अगदी हीन गोष्टी बनवण्याची जर घेतली तर ते तमोतप आहे, तामस तप आहे. आता तामस तप म्हणजे काय हे सांगायचं आहे, पण कालच्या पण आपल्या ओव्या वाचायच्या राहिल्या होत्या, त्या जरा बघूया. आपुलेचे तप दिसावे, राजस्थ जरा बघूया. आपुलेची तप दिसावे म्हणून जगी दुजेपण मांडोनिया, मोठेपणाची या शिखरी बैसावे, ऐसी हाव जीवे धरोनिया. दुजा कोणाचाही न व्हावा सन्मान, आपणा वाचोन त्रिभुवनी. आपणा मिळावे अग्रभागी स्थान, सर्वत्र भोजन समारंभी. जगे आपुलीच स्तुती स्तोत्रे गावी, हे पाहिलं महत्त्वाचं आहे. यात्रा ही करावी आपुलीच. शोभायात्रा काढतात ना, मिरवणूक एवढे लय करतात, मोठाले अगदी सजावट करून फुलं पानं पालख्या, हल्लीच्या काळातले जे आहेत ते मोठाल्या गाड्या, त्याला सजवलेलं जातं. म्हणून यात्रा ही करावी आपुलीच. आपुलीच पूजा व्हावी जगा माझी, आणि असे जी जी भोग्य वस्तू, ती सर्व व्हावी आपणासी प्राप्त, आपणची श्रेष्ठ म्हणोनिय. वृद्ध वारांगना करोनी शृंगार, आपुले शरीर विकी जैसी. तैसे तपाचे जे माझविती ढोंग, भोगावया भोग नानाविध. वाढावा लौकिक लाभावी संपत्ती, ऐसी हाव चित्ती धरोनिया. येथे सायासे जे तप केले जाय, राजस ते होय धनुर्धरा. कासेतील दूध गाभणेपणीच, रोगे गेले साच आटोनिया. मग व्याली तरी उपयोगी काय, होईल ती गाय दुभ त्यासी. किंवा उभे शेत सारिले निशंक, तरी घ्यावे पीक मग कोठे. तैसे सायासे जे तप केले वीरा, पिटीला डांगोरा जरी त्याचा. तरी ते सकळ होतसे निष्फळ, केले जे केवळ लौकिकार्थ. ऐसे जे निष्फळ जाहले म्हणून, मध्येच सोडून देई मग.
म्हणून ते तप तयाचे अस्थिर, जाणावे साचार धनंजया. अकाळीचा मेघ आकाशी उदंड, गरजोनी ब्रह्मांड फोडू पाहे. परी घडी भरी राहे का टिकून, जरी तो भरवून टाकीन भ. तैसे ते राजस तप पंडुसुता, जाणावे सर्वथा फळहीन. आणि आचराया नये निरंतर, म्हणून साचार भंगूरही. भंगूर म्हणजे क्षणभंगूर, नाशवंत. आता त्याची तप तमगुणे युक्त, होऊन भ्रांत केले जाय. तरी कैसे तेथे कैची परलोक प्राप्ती, इहलोक कीर्ती तीही नाही. त्यांना इहलोकी हिची प्राप्ती मिळत नाही, परलोकही प्राप्त मिळत नाही, स्वर्गलोकही मिळत नाही, शेवटी पदरात काहीच नाही. आता तामस प्रकारचं हे बघूया आपण, तप बघूया. मूढग्राहेण मूढग्राहेण नात्मनो यत् पीडया क्रियते तपः, परस्योत्सादनार्थं वा तत्तामसमुदाहृतं. मूढग्राहेण म्हणजे आपला देह हाच आत्मा आहे अशा अविवेकी विचारानं, यत् पीडया क्रियते तपः, जे तप दुसऱ्याला पीडा देण्याच्या उद्देशानं, मूढपणे, मूढग्राहता म्हणजे काय, मूढग्राहेण म्हणजे मूढतापूर्वक. पुढं आहे आत्मना शब्द. आत्मना म्हणजे आपल्या स्वतःची मन, वाणी, शरीर या सगळ्यांना पीडया, पीडा होईल, पीडेसहित. वा परस्यच, यत म्हणजे जे, तिथं संधी आहे छोटासा, यत पीडया क्रियते, जे पीडा देऊन किंवा पीडा होऊन केलं जातं. क्रियते तपहा, परस्य उत्सादनार्थम, त्यात दोन हेतू असतात. स्वतःलाही शरीराला पीडा करून घ्यायची आणि दुसऱ्याचं सुद्धा अनिष्ट करायचं. उत्सादन, एखाद्याचं अगदी उधळून लावणं, दुसऱ्याचा नाश करणं, त्याला उत्सादन शब्द वापरलेला. तर दुसऱ्याचं अनिष्ट किंवा वाईट करण्याच्या हेतूनं जे तप केलं जातं, तत्तामसमुदाहृतं, ते तामस तप आहे. एकतर मूर्खपणानं, जास्त हट्टाग्रही लोक असतात बघा, हट्टी असतात लोक, ऐकत नाहीत, घरच्यांचं सुद्धा ऐकत नाहीत, मित्रांचं ऐकत नाहीत, मोठ्यांचं ऐकत नाहीत, संतांचं ऐकत नाहीत. नाही आम्ही करणार म्हणजे करणार, आम्ही इथून हलणार नाही, असंच होणार. आणि मग त्याच्यातून पुढे काय होतं ते आपल्याला पाहिजे. तर असा जो हट्टाग्रहानं, मूर्खपणानं केलेलं जे आहे, मग ते आपल्या मनालाही वेदना देतं, वाणीलाही यातना देतं, शरीराला म्हणजे कायावाच्या मनाने कष्टतच राहतं. ते असं जे तप आहे ते दुसऱ्याचंही वाईट करतं, दुसऱ्यालाही त्रास देतं आणि स्वतःचंही अनिष्ट करतं. म्हणून त्याला तामस तप असं म्हटलेलं आहे. या तपांचे मुद्दाम 6 प्रकार भगवंतांनी आपल्याला सांगितलेले आहेत. अर्थात हे त्यातच मोडत आहेत, पण तामिस तप म्हणजे शरीर, काया, वाचा, मन या तिन्हीलाही ताप देणारं असं आहे. आणि पहिली जी सांगितली ती त्यातल्या त्यात तरी बरी होती. वाङ्मय तप छान होतं, मानस तप छान होतं, शारीर तप थोडंसं क्लेशदायक आहे. आता बघूयाचं. केवळ मूर्खपणाचा वारा, जीवी घेऊनी धनुर्धरा, नाम ठेवी जे शरीरा वैरियाचे. आता हे काय असतं हे तप म्हणजे, तर केवळ मूर्खपणाचा वारा, मूर्खपणाचे वारे किंवा झोंबलेले वारे, हे मनाला वाहते ठेवून, जीवी घेऊनी धनुर्धरा आणि नाम ठेवी जे शरीरा वैरियाचे, आणि शरीराला वैर्यासारखे ते वापरले जातात. म्हणजे हे मूर्खपणाचं झोंबरं वारं हे मनाला वाहतं ठेवून, म्हणजे मनाला सतत चालतं ठेवलं जातं आणि शरीराला वैर्यासारखं वापरलं जातं.
म्हणजे अगदी आपल्या शरीरावर आपणच इतके अत्याचार म्हणू किंवा इतका ताप करून घेणं असतं की त्याला काही अर्थ नाही, कुणालाच त्याचं समाधान नाही आहे, मनालाही नाही, शरीरालाही नाही. आता त्याच्यात बरेच प्रकार आहेत बघा. पंचाग्नींची दडगी, खोल विजती शरीरा लागी, का इंधन की जे हे आगी आतुलावी. अहो, हे पंचाग्नी साधन जे म्हणलेलं आहे ना, पंचाग्नीची दडगी म्हणजे 4 बाजूला अग्नी लावायचे, पेटवायचे. वर सूर्याचा प्रचंड दाह असतो आणि ती धग शरीराभोवती पेटती ठेवून हे शरीर हेच इंधन समजून त्या पंचाग्नीत म्हणजे 4 बाजूला 4 आगळी पेटवलेल्या, वर सूर्य आणि शिवाय शरीराला त्याच्यामध्ये ठेवायचे. तर असं जे आहे, अशा या पंच अग्नीमध्ये शरीराला जाळण्याचं काम हे तमोगुणी पुरुष करतो. म्हणजे आतून त्याला किती यातना होत असतील. मी सकाळीच म्हटलं की सीतेला जेव्हा अग्निदिव्य करावं लागलं, असं अनेकांना करावी लागलेली आहेत, तर त्या अग्नीच्या निखाऱ्यावरून चालायचं सोपं आहे का हो? हे तर 4ही बाजूनी अग्नी ठेवायचे आणि शरीराला मध्ये उभं करायचे. मग हा पंचाग्नी, वरचा सूर्य, 4 बाजूला हे पेटतंय, दगदगते निखारे, आणि मध्ये आपण उभं राहायचं. मग त्याच्यामुळं काय होणार? प्रचंड दाह होणार. म्हणजे शरीराचंच जणू काही इंधन केल्यासारखं, नाही का हो? आपण चुकून जरी आपला हात याच्यावर पडला, चुलीमध्ये म्हणा, गॅसवर म्हणा, स्टोववर म्हणा, तर हात पळून निघतो. 4ही बाजूनी जर अग्नी ठेवले आणि मध्ये आपण उभं राहिलो तर आपलंच इंधन होणार की नाही? त्या 4ही बाजूचे अग्नी जे आहेत ते आपल्याला इंधनासारखे खाऊ का गिळू करून टाकणार. तर असा जो प्रचंड दाह सहन करून हे जे तमोगुणी लोक शरीर आपलं जाळत राहतात. पंचाग्नीची दडगी, खोल विजती शरीरा लागी, का इंधन की जे आगी आतुलावी, माथा जाळी जती गुगुळ. आता अजून वेगळा प्रकार. माथा जाळी जती गुगुळू, पाठी घाली जती गळू, अंग जाळी ती इंगळू, जळत जळत भीता. अजून तर हा भयानक प्रकार आहे. म्हणजे तो जो तमोगुणी पुरुष आहे तो काय करतो? स्वतःच्या माथा म्हणजे आपल्या माथ्यावर, मस्तकावर गुगुळ म्हणजेच काटेरी झाडाचा धूप जाळतात. गुगुळ वनस्पती असते ना, तिचा धूप करायचा आणि तो जाळायचा. पाठी घाली जेती गळू, अंग जाळी ती इंगळू, आणि शरीरामध्ये लोखंडी गळ खुपसायचे आणि भय वाटावं अशी लाल भडक निखाऱ्यांनी आपलं अंग भासतात. इंगळ म्हणजे ते निखारे असतात ते. जळत भीता जे आपल्या माथ्यावर गुगुळ म्हणजे काटेरी ह्याचा धूप जाळायचा, शरीरामध्ये लोखंडी गळ खुपसायचे आणि भय वाटावं अशा लालभडक निखाऱ्यांनी आपलं अंग भाजून काढायचं. स्वतःच अंग जाळी ती इंगळू. तुम्हाला याच्यावरनं काल सांगितली का गोष्ट? कुठे सांगितली? गोंदवलेकर महाराजांना एका इंदूरच्या इनामदारांनी, ते बाहेर कुठेतरी रानावनात तपश्चर्या करत होते म्हणून आपल्या घरी घेऊन आले. म्हणे आमचं मोठा महाल आहे, मोठं वाडा आहे, तर तुम्हाला एक जागा देतो आणि तिथे तुम्ही साधना करा. त्यांच्यावर त्यांचं खूप प्रेम होतं म्हणून ते घेऊन आले. आणि आल्यानंतर काय झालं, त्यांच्या बायकोला काही ते पटत नव्हतं. ती म्हणाली, कोण कुठले महाराज कोणालाही उचलून घेऊन येता तुम्ही? अगं म्हणे तसं करू नको, त्यांची व्यवस्थित आगत स्वागत कर, त्यांना खायला प्यायला काय नको हवं ते बघ, नको असेल ते देऊ नकोस, चांगलं असं हवं असेल ते दे. आता हे प्रेमळ आहेत, ती एकदम कर्कश. तिनं दुसऱ्या दिवशी काय केलं, नवरा गेला बाहेर, लाल मिरचीच्या पावडरचे म्हणजे तिखटाचे त्या गोळे केले, लाडू केले
आणि ताटभर केले, नेऊन दिले त्यांना. आता ते सगळ्या पलीकडे गेलेले होते, देहबुद्धीच्या पलीकडे गेलेले होते, त्यामुळे त्यांचं रामनाम अखंड चालू होतं. तिनं ते तिखटाचे लाडू दिले तरी त्यांना ते गोडच वाटले. 1 2 3 4 सगळे करून त्यांनी खाऊन टाकले. म्हणे, बाई खूप सुंदर होते हे लाडू तुझे. तर ती आतनं खजील झाली असेल, पण मग ती म्हणते उद्या अजून याच्यापेक्षा चांगले लाडू आणून देते. तर बरं म्हणतात, आण बाई. दुसऱ्या दिवशी तिनं अशी शेगडी प्रज्वलित केली, निखारे घातले, कोळसे बिळसे, आणि लाल भडक्क झालेले ते निखारे, आणि ती शेगडीच त्यांच्यापुढे उचलून नेली. जसं आपण थंडीपासून संरक्षण करायचं म्हणून अशा पूर्वी शेगड्या याच्यामध्ये घमेल्यात वगैरे असे करायचे, किंवा बाळंतीणीला देतात दुरी बिरी. आणि ते नेलं तिनं, आणि अगदी एक चिमटा घेऊन गेली पुन्हा. कारण त्यांनी ते खायचं कसं, त्यांनी ते हाताने एक 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 उचलला आणि खाल्लाय बघा, इंगळतो. म्हणतात, काय बाई सुंदर बनवले होते हे लाडू, किंवा काय हे तुम्ही पदार्थ बनवलेला. तीच थक्क झाली, तिलाच आश्चर्य वाटलं, तिला पश्चाताप झाला की मी इतकं दिलं तरीसुद्धा हे शांत कसे. म्हणजे 2 टोकं एका वेळेला, ही पूर्ण तमोगुणी आणि ते पूर्ण सत्वगुणी. त्यामुळे त्यांना काहीही त्याचं वाटलं नाही, त्यांनी तेही स्वीकारलेलं आहे. तसं इथे स्वतःच्याच देहाला हे असे इंगळ त्याचे चटके घ्यायचेत. पूर्वी असे काही काही उपचार पण असायचे बरं का, आठवत असेल तुम्हालाही, घरी काही केले असेल, अजूनही काही लोक करतात. काटा बिटा टोचला तर तो काढायचा आणि तिथे ठणका लागतो. म्हणून एकतर एवढा असा गूळ घ्यायचा, गूळ तापवायचा, तिथे चटका द्यायचा. म्हणजे ते काट्याने काटा काढणे म्हणतात तसं ते करायचं, आणि ती वेदना शमवण्यासाठी असा चटका द्यायचा. किंवा काळा जो बिब्बा असतो त्याच्यामध्ये अशीच काडी किंवा काय दाबून खुपसून तोही तापवायचा, आणि त्याचं जे उकळतं तेल असतं ते त्या ठिकाणी लावायचं. असे प्रकार करतात, उपाय म्हणून करतात, पण हे तप म्हणून चाललेलं आहे. आणि म्हणून माथ्यावर गुगुळ काय, सगळीकडनं लोखंडी गळ काय खूप असतायत, आणि लालभडक निखाऱ्यांनी आपलं अंग भाजून घेतात. ते बघा, ते मरियाईवाले येतात, असे चाबूक इकडून 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 घेत असतात, आवाज जोरदार करत असतात. त्यांना ते असं काही वाटत नाही. पुढं अजून काय करतात बघा, दवडोनी श्वासोश्वास की जती वायाची उपवास, का घेपती धुमाचे घास अधोमुखे. लहान मुलांना किंवा शाळेतल्या मुलांना पूर्वी ही शिक्षा दिली जायची. काय द्यायची, अभ्यास केला नाही, ऐकलं नाही, दुसऱ्यांच्या खोड्या काढल्या की त्याला उलटं टांगायचं. खुंट्या असायच्या वाड्या आपल्या याच्यामध्ये, वर्गांमध्ये. त्याला खुंटीला उलटं टांगायचं आणि खाली मिरचीची धुरी द्यायची, किंवा जो असा काही हे करतो, अपराध करतो, त्याला अशा मिरचीच्या धुऱ्या दिल्या जायच्या. तसं दवडोनी श्वासोच्छ्वास, त्याचा श्वासोच्छ्वास बंद करायचा, थांबवायचा. आणि व्यर्थ जे उपवास करतात बरं का, हे करणारे आहेत की जे ती वायाची उपवास, म्हणजे श्वासच रोखून धरायचा पण बंदच ठेवायचा, आणि असे उपवास करायचे. आणि का घेपती धुमाचे घास, आणि मग स्वतःला उलटं टांगून धुराचे घास घेतात. आहेत बघा अशा कथा आहेत त्या शुक्राचार्यांच्या वगैरे, याच्यामध्ये सुद्धा असे त्यांनी तप केलेली आहेत. आणि खाली डोकं करून करायचे ते. हिमोदके आखंठे खडके से विजती तटे, जितया मांसाचे चिमुटे तोडीती जेथ. आणि थंडीच्या दिवसात हिमोदके, थंडीच्या दिवसात गळ्यापर्यंत थंड पाण्यात प्रहरच्या प्रहर उभं राहायचं. समर्थांनी अशीच केली हो. आणि थंडीच्या दिवसात नदीकाठच्या खडकांवर उघड्या अंगानं बसायचं. खडके सेविजेती तटे, त्याच्या तटावर, नदीच्या काठावर असं खडकांवर बसून राहायचं, उघड्या अंगानं बसायचं. म्हणजे किती ती सहनशीलता का काय म्हणायचं. जितया मांसाचे चिमुटे तोडीती जेथ, म्हणजे स्वतःच्या
देहातल्या मांसाचे तुकडे तोडतात. सहनच होत नाही. हे ऐकवत पण नाही, पण असले म्हणजे खरे लोक अघोरी म्हणतात बरं का, पण तो अघोर शब्द चुकीचा आहे. अघोर म्हणजे घोर नसलेलं, आणि घोर म्हणजे भयंकर. आपण घोर अरण्य म्हणतो, अघोर अरण्य म्हणतो का हो? नाही. म्हणजे घोर अरण्यात म्हणजे जिथे सगळीकडे हिंस्रपशी आहेत, अगदी दाट गच्च झाडी आहे, अंधार काळा कुट्ट आहे, त्याला घोर अरण्य म्हणतात, किंवा घोर प्राणीसुद्धा. आणि इथं मात्र म्हणतात की अघोरी उपाय केले जातात. नाही, हे घोरच आहे. हे सगळं जे तप आहे ना, हे मांसाचे स्वतःच्याच तुकडे तोडायचे काय, थंडगा उघडं बंबहून बसायचं काय खडकावर, किंवा पाण्यामध्ये उभं राहून ही तपश्चर्या करायची. आणि हे कशासाठी करायचे पुन्हा? ऐसी नाना परी हे काया, घाय सुता पै धनंजया, तप कीजे नाशावया पुढीला ते. अशा प्रकारे अनेक प्रकारे आपल्या देहाला कष्टवतात, त्या देहावर घाव घालतात, दुसऱ्याचा नाश व्हावा म्हणून सुद्धा अनेक प्रकारची उग्र तप करतात. असे हे तमोगुणी लोक असतात. आजच तो श्लोक तयार करायचा होता. देहे दंडनेचे महादुःख आहे. देहाला दंड द्यायचा आहे सगळा, आणि ह्याचं इतकंच दुःख असतं. म्हणून फक्त रामनाम घ्यायचे त्याच्यासाठी उपाय काय आहे की ह्या देहाला कष्ट होण्यापेक्षा, इतर ही अशी तप करण्यापेक्षा, मला चांगला आता संदर्भच मिळून गेला. मी मगाचीपासून कधीची शोधत होते, पण ही पंचाग्नी साधन वगैरे ऐकलं होतं, पण इथे ज्ञानदेवांनी त्याचं अगदी स्पष्ट म्हणजे हे दिलेलं आहे, उत्तर दिलं आहे म्हणा, किंवा वर्णन केलेलं आहे. आहे का वेळ आता ह्या ओव्या घ्यायला? तरी मूर्खपण धरोनी अंतरी, मानोनी आवैरी शरीरासी, तया शरीराचे करोनी इंधन, पंचाग्नी साधन साधी तिजे, आपुल्या मस्तकी जाळी ती गुगुळ, पाठी माझी गळ टोची तिजे, सभोवती अग्नी पेटवोनी चांग, आपुलेच अंग जाळी तिजे, किंवा श्वासोच्छ्वास धरी ती कोंडून, वाया उपोषण करी तिजे, घेती आपणासी टांगोनी उलटे, मुख ते खालते करोनिया. डोळ्यासमोर सगळी चित्र उभी राहत आहेत की नाही. धुराचाही घास गिळवनिया देख, भागविती भूक आपुली जे, उभे जे आकंठ राहती पाण्यात, तीव्र कडाक्यात थंडीची या, नदीकाठी किंवा खडकी बैसोन, करीती दारुण तपश्चर्या, आपुल्या अंगीचे तोडोनिया मांस, भूतपिशाचांस अर्पी तिजे, आपलं मांस भूतपिशांच्यांना द्यायचं. नाना परी देती शरीरासी क्लेश, आणि काच नाश करावया. इथपर्यंत झाल्यात उभ्या. बघूया, इथं थांबूया आपण. होणार नाहीत पुढच्या सगळ्या. अजून 5-6 उभ्या आहेत, त्या आता पुढच्या वेळेलाच बघाव्या लागतील. तोपर्यंत तुम्ही वाचन करत राहा. हे असे जे काही उदाहरणं दिलेली आहेत याचं संकलन करा. सकाळी मी सांगितलं तसं आपल्याला याच्यामधलं पण श्रेष्ठ भक्ताची लक्षणं शोधून काढा. इदमुपकर्तुं भुवनमण्डलं समुदितमिव भास्करं, सादरं वन्दे ज्ञानेश्वरं, त्रिभुवनमाता भगवद्गीता, लोकमंगला लोकविश्रुता, लोकहितं संततं ध्यायता, येन ज्ञानेश्वरी विरचिता, श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं, सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा, सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा. लोपले ज्ञान जगी, हित नेणती कोणी,
अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञानराजा कनकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी नारद तुंबरू हो सामगायन करी आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य भोले विश्वब्रह्मची केले राम जनार्दनी पायी मस्तक ठेविले आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा आरती ज्ञानराजा ज्ञानेश्वर महाराज की जय पंढरीनाथ भगवान की जय जय तू ज्ञानेश्वर।